संपूर्ण राज्य सरकारने जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत वाटपण्याचं धोरण जाहीर केलं होतं। याआधी शालेय गणवेश हे त्या जिल्ह्यातले खरेदी करण्याचे अधिकार त्या कमिटीनं दिले होते, परंतु यावर्षी शासनाने संपूर्णपणे एकत्रित गणवेश करण्याचं धोरण निश्चित केलं। यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि हे गणवेश लवकर मिळाले पाहिजे, त्याची क्वालिटी। परंतु माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी हे गणवेश 15 ऑगस्टच्या आधी सगळ्या शाळांना पोहोचवतील असं सांगितलं होतं। परंतु आता शाळा होऊन जवळजवळ तिसरा महिना सुरू झालेला आहे। उद्या 15 ऑगस्ट आहे। एकीकडे घर घर तिरंगा म्हणायचं आणि मुलांना जुन्या गणवेशामध्ये 15 ऑगस्टला जाण्यासाठी शासन प्रवृत्त करत आहे। त्याचबरोबर एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर 1350 शाळा आहेत, त्यापैकी फक्त 63 शाळांना गणवेश वाटप करण्यात झालेलं आहे आणि अजूनही 31,871 विद्यार्थ्यांपैकी 29,516 विद्यार्थी हे गणवेशापासून वंचित आहेत आणि त्यामुळे 15 ऑगस्ट ह्या विद्यार्थ्यांनी साजरा कसा करायचा हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या शासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत।